नमस्कार, मी कापसे आदित्य गंगाधर, सन्माननीय व्यासपीठावर बसलेले गुरुवर्य आणि मित्रांनो आणि माझ्या लाडक्या बहिणींनो, आज आज आम्ही आमच्या लाडक्या विद्यालयातून निरोप घेत आहोत. हा दिवस आमच्या मनाला खंत देणार आहे. आमच्या या शाळेच्या शिपाईपासून ते प्राचार्यापर्यंत मायेचा ममतेचा ऋणानुबंध बनत गेलेला आहे. या पवित्र मंदिरातून देवतारूपी शिक्षकांना सोडून जाताना वाईट तर वाटणारच ना. एकदा नव्यानं पुन्हा एकदा कर्जतला आलं आणि कर्जतकडे पाहिलं तर मनात एक चाहूल अलगद येईल की हेच आमचं कॉलेज, हेच आमचं विद्यालय, ज्यात आम्ही ज्ञान घेतलं, ज्यात आम्ही अनुभव घेतले, ज्यात आम्ही व्यावहारिक ज्ञान घेतलं, ज्यात आमची जडणघडण झाली, ज्यात आम्ही सगळे सोयरे मित्र गमावले, हेच ते विद्यालय. प्रांगणात आल्याच्या नंतर समजेल गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. माझं वैयक्तिक सांगायचं झालं तर कॉलेजमध्ये शिकताना 11वी 12वी माझ्यासारखा ढ विद्यार्थी दुसरा कोणीच नाही. तुम्ही म्हणत असताल हा टेजवर आला आणि टेजवर बोलतोय, या अर्थानं ह्याच्याकडे ज्ञान असेल, याच्याकडे पुस्तकी ज्ञान तर पदलभरित असेल, परंतु मला असं वाटतं की माझ्या इतका ढग कोणीच नाही. परंतु एक चांगली बोलण्याची ढब माझ्याकडे आहे आणि ती ढब मी प्रावीण्यरित्या तिला दाद दिला आणि तिला वाढवत गेलो. आणि त्यासोबत अनेक शिक्षकांनी, त्यासोबत आमच्या खेळपाज मॅडम असतील, मस्ती सर असतील, यांनी मला दरवेळी कोणतीही स्पर्धा असेल, कोणतेही कार्यक्रम असेल त्यावेळेस समोर धाडलं आणि सांगितलं की तू हे करू शकतोस, तुझ्यात ते सामर्थ्य आहे, तू कर, तुला ते जमतंय, जे तुला जमतंय ते कर. आणि त्याच पायावर पाय ठेवून मी आज तुमच्या समोर उभा राहून बोलतोय आणि एक चांगला वक्ता मी आज तयार झालेला आहे. त्यासोबत खेतनाईक मॅडम यांनी माझ्या लेखणीला वाव देऊन मला एक कवी पण दिलं, मला कवी बनवलं आणि त्याच कवीपणाची एक छोटीशी झलक मी तुमच्या समोर सादर करू इच्छितो. तर मी एक आज कविता लिहिली होती की मला पुन्हा कॉलेज अनुभवायचे. कवितेचे शीर्षक आहे मला पुन्हा कॉलेज अनुभवायचे. लाटांना त्या जपताना, जुना लाटांवर स्वार होताना, जुन्या वाटांना जपून ठेवायचे, मला पुन्हा कॉलेज अनुभवायचे. काल बसलो ज्या बाकावर, तो शेवटचा बाग ठरलेला, कुणीतरी कुणाच्या तरी वहीचं पान आणि पेन सुद्धा चोरलेला. आपल्यात असे बरेच जण असतील ज्यांच्याकडे कॉलेजमध्ये येताना पेन नसतो, वही नसतो. एखाद्याकडे सर असतील, त्यांचा तास असेल तर एखाद्याकडून पेन घ्यायचा, वही घ्यायची, त्याच्यावर टिप्पण लिहायचे आणि सर जर जवळ आले ना तर सरांना सांगायचं, सर ही माझी कच्ची वही घरी राहिलेली आहे आणि काही कारणास्तव मी ती वही आणली नाही, मी लगबगीने कॉलेजला आलो तर ती माझी वही घरी राहिली. पण सरांना माहिती नसतं की हा वही आणि पेन हा शेजारच्याकडूनच घेतो. आणि शेवटचं वाक्य त्यातलं सांगायचं, मांडायचं झालं तर पेपर बाग सर वर्ग विद्यालय, पेपर बाग सर वर्ग विद्यालय मला परत मिळवायचे, पेपर बाग सर वर्ग विद्यालय मला परत मिळवायचे, मला पुन्हा कॉलेज अनुभवायचे. आयुष्याच्या पटलावर मी काही करू शकतो किंवा काही करणार नाही याची मला खंत नाहीये, परंतु माझ्या आयुष्याच्या पटलावर चालताना मला असं वाटतं की मी वर्गड सरांसारखा एक व्यक्ती बनावं. नेहमी चेहऱ्यावर हास्य, आमचं भाग्य की वर्गड सर आम्हाला वर्गीय शिक्षक म्हणून लाभले. नेहमी चेहऱ्यावर त्यांचे हास्य असतं. कितीही संकट आली, कितीही अरिष्ट आली तरी एक स्माइल माणसाला फुलवून टाकते. तशी स्माइल आमच्या वर्गड सरांना लाभली आणि त्यांनी आम्हाला योगाचं मार्गदर्शन केलं. त्या निमित्ताने आम्ही त्यांचेही आभार मानतो आणि जाता